हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. TY BCom, MBA, MCom, DTL, GDC&A, BBA या अनेक वर्षांसाठी आपल्याला सिलेबसमध्ये टॅक्सेशन हा सब्जेक्ट आहे. टॅक्सेशनमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो इन्कम फ्रॉम सॅलरी हा जो क्वेश्चन आहे हा 16 मार्कासाठी म्हणजे 16 मार्क्ससाठी असतो. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन म्हणजे अलाउन्सेस, त्याचे एक्झम्पशन्स, परक्विजिट्स, त्याचे एक्झम्पशन्स, त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन्स, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा एप्रिल 2019 या वर्षासाठी TY BCom या परीक्षेला आलेला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कशा पद्धतीने ड्राफ्टिंग केलं जातं याचं आपण एक ऑनलाईन सोल्युशन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवर खूप सारे टॅक्सेशनचे, अकाउंट्सचे, कॉस्टिंगचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. आज या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एप्रिल 2019 फॉर असेसमेंट इयर 2021-22 या वर्षासाठी हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. या ठिकाणी TY BCom सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एप्रिल 2019 ची क्वेश्चन पेपर आपल्याला दिसत आहे. ऑडिटिंग अँड टॅक्सेशन यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे. मिस्टर आतिश इज अ मॅनेजर ऑफ अ मल्टीनॅशनल कंपनी. मित्रांनो पहा, यामध्ये जे इयर मी येथे रिमूव्ह करून त्या ठिकाणी 2020-21 असं केलेलं आहे, कारण दरवर्षी प्रॉब्लेममध्ये प्रिव्हियस इयर टाकलेलं असतं. हा क्वेश्चन आहे. बेसिक सॅलरी 4,20,000 ॲन्युअल आहे. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स आहे 24,000 पर मंथ. त्यामध्ये 10,000 रिटायरमेंट बेनिफिटसाठी आहे. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन. आणि शेवटी विचारलं आहे कॉम्प्युट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर आतिश फॉर असेसमेंट इयर 2021-22. या ठिकाणी मी ड्राफ्टिंग करून ठेवलेला आहे. मित्रांनो, हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण पाहूया. अतिशय सोपं असतं इन्कम फ्रॉम सॅलरी हा प्रॉब्लेम सोडवायचा. बेसिक सॅलरी आहे 4,20,000 ॲन्युअल. या ठिकाणी ॲज इट इज लिहूया आपण. बेसिक सॅलरी डायरेक्ट दिलेलं आहे 4,20,000. ओके. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स आहे 24,000 पर मंथ. डिअरनेस अलाउन्स घेऊया आपण. किती दिला तो? ₹24,000 पर मंथ, म्हणजे इंटू 12 months is equal to 24,000 into 12. किती आले? 2,88,000. ओके. त्यानंतर आहे एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 चिल्ड्रन 1,300 पर मंथ पर चाइल्ड. अँड हॉस्टेल अलाउन्स सुद्धा आहे. अगोदर आपण घेऊया एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 चिल्ड्रन 1,300 पर मंथ. इथे लिहूया चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स किती आहे? ₹1,300 पर मंथ. किती मुले आहेत त्याला? 2. इथे दिले फॉर 2 चिल्ड्रन्स. ओके. पर मंथ पर चाइल्ड
इंटू 2 इंटू 12 मंथ्स. मग इथे किती येईल इनरला इज इक्वल टू 1300 गुणिले 2 गुणिले 12 31,200. यामधून आपण करत असतो लेस एक्झेम्प्टेड अप टू ₹100 इंटू 2 इंटू 12 म्हणजे किती येईल ते 2,400. ठीक आहे. बाहेर किती येईल पहा 31,200 वजा 2,400 बरोबर 28,800. ओके. त्यानंतर पुन्हा आहे हॉस्टेल अलाउन्स फॉर एल्डरसन. एल्डरसन फक्त मोठ्या मुलासाठी आहे 1,450 पर मंथ. इथे लिहूया आपण हॉस्टेल अलाउन्स किती रुपये दिले ₹1,450 इंटू 12 मंथ्स. एकाच मुलासाठी आहे गुणिले 1 करण्याची आवश्यकता नाही. त्याची अमाऊंट किती येईल इज इक्वल टू 1450 इंटू 12 17,000. यातून मला पुन्हा करायचे लेस एक्झेम्प्टेड अप टू. मित्रांनो चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सला 100 रुपये आहे आणि हॉस्टेल एज्युकेशन अलाउन्सला 300 रुपये आहे. परंतु 2 मुलांसाठी मॅक्झिमम एक्झम्पशन असतं, परंतु अलाउन्स मात्र एकाच मुलासाठी आहे. म्हणून इथे 300 गुणिले 12 म्हणजे 3,600 रुपये. अशा पद्धतीने आउटरला येईल 17,400 मायनस 3,600 13,800. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे कमिशन आहे 40,000. कमिशन पर्सेंटेज नाही कमिशनला. कमिशन आहे 40,000 डायरेक्ट बाहेर घेतले. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स आहे 800 पर मंथ. एंटरटेनमेंट अलाउन्स ते आहे ₹800 पर मंथ. त्याच्याच पुढे लिहितो मी ₹800 इंटू 12 म्हणजे किती येईल ते 800 गुणिले 12 9,600. हा फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे, परंतु फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याला डिडक्शन मिळतं सेक्शन 16(2) मध्ये. त्यानंतर पुढे आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स फॉर हिज ऑफिशियल टूर ₹80,000. ॲक्च्युअल एक्सपेंडिचर आहे 54,000. ओके. ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती आहे तुम्हाला दिलेला 80,000. ट्रॅव्हलिंग अलाउन्सची अमाऊंट 80,000 आहे. ॲक्च्युअल एक्सपेंडिचर आहे 54,000. मग हे 54,000 मला काय करायचे मायनस करायचे आहे लेस. इथं कशा पद्धतीने लिहिलं जातं पहा एक्झेम्प्टेड अप टू एक्सपेंडेड किती 54,000. अशा पद्धतीने बाहेर येतील 80,000 वजा 54,000 म्हणजे त्याची अमाऊंट आली 26,000. ओके. त्यानंतर पुढचा अलाउन्स आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स झाला. ही वॉज गिवन क्लॉथ वर्थ ₹4,000 बाय हिज एम्प्लॉयर फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट त्याला क्लॉथ मिळालेले आहेत. सुविधा आहे म्हणून मी लिहितोय व्हॅल्युएशन ऑफ क्लोथ्स. किती दिलेले आहेत त्याचे 4,000 अमाऊंट फ्री ऑफ कॉस्ट. व्हॅल्युएशन ऑफ क्लोथ्स. ओके. त्यानंतर ही रिसाइड्स इन द बंगलो ऑफ कंपनी. तो
कंपनीच्या घरामध्ये बंगल्यामध्ये राहतो. इट्स फेअर रेंट इज 12,000 पर मंथ. मित्रांनो, ज्या वेळेला हाऊस अकॉमोडेशन दिलेलं असताना फेअर रेंट दिलेलं असतं, या फेअर रेंटचं काहीही कॅल्क्युलेशन करायचं नसतं. ओके. ही पे ₹51,000 पर ॲनम ॲज अ रेंट फॉर द हाऊस. म्हणजे तो त्या एम्प्लॉयरला 51,000 रुपये दर वर्षभराचे, पूर्ण वर्षभराचे रेंट पे करतो. वॉचमन अँड कुक म्हणजे हे पुढचं वेगळे ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला हे व्हॅल्युएशन म्हणजे परकिजिट आहे, म्हणून मी या ठिकाणी काय करतोय, इथे लिहितो व्हॅल्युएशन ऑफ हाऊस अकॉमोडेशन. इथे पाहूया आपण वर्किंग नोट 2. सर वर्किंग नोट 2 केली डायरेक्ट, वर्किंग नोट 1 कुठे आहे? ओके, वर्किंग नोट 2 मी पहिल्यांदा करतो. वर्किंग नोट 1, वर्किंग नोट 1 मध्ये आपण लिहित असतो सॅलरी इज इक्वल टू, सॅलरीमध्ये काय काय येतं, बेसिक सॅलरी प्लस DA. DAचा कोणता भाग, रिटायरमेंट बेनिफिट, शॉर्टकटमध्ये लिहितो मी, प्लस पर्सेंटेज कमिशन. हे कंपल्सरी वर्किंग करायचं. बेसिक सॅलरी किती आहे आपली, 4,20,000. ओके, बेसिक सॅलरी घेतली मी रुपये 4,20,000 अधिक डिअरनेस अलाउन्स किती आहे रिटायरमेंट बेनिफिटसाठी, 10,000 पर मंथ सांगितलं रिटायरमेंट. 10,000 पर मंथ म्हणजे 12 महिन्याचे झाले, ते पुन्हा रुपये 1,20,000. ओके. आणि पर्सेंटेज कमिशन संपूर्ण उदाहरणामध्ये कमिशन आहे पण त्याला टक्केवारी नाही, म्हणून मी इथे पर्सेंटेज कमिशनच्या जागेवरती नील लिहितो. किती अमाऊंट येईल तिथे, 4,20,000 आणि 1,60,000 म्हणजे बेरीज येईल 4,20,000 आणि 1,20,000 म्हणजे 5,00,000 आणि 40,000. ओके, हे झालं वर्किंग नोट 1. आपण वर्किंग नोट 2 काय करतो, आपण करत असतो टी सॅलरी. टी सॅलरीचं सूत्र काय मित्रांनो, टी सॅलरीमध्ये आपण घेतो बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स. डिअरनेस अलाउन्सचा कोणता भाग, RB, त्यामध्ये प्लस काय एनी कमिशन प्लस बोनस प्लस ब्रॅकेटमध्ये घेतो मी ऑल टॅक्सेबल अलाउन्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस फीज इफ एनी. अशा पद्धतीने या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. टी सॅलरी म्हणजे काय, ही सॅलरी फक्त हाऊस अकॉमोडेशनसाठीच कॅल्क्युलेट केली जाते. ओके, मग बेसिक सॅलरी किती आहे पहा मित्रांनो, आपली बेसिक सॅलरी होती किती, बेसिक सॅलरीची अमाऊंट होती 4,20,000 अधिक डिअरनेस अलाउन्स होता 1,20,000 प्लस एनी कमिशन. आपण मगाशी कमिशन नील लिहिलं होतं कारण टक्के कमिशन होतं, इथे एनी कमिशन आहे आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये कमिशन आहे 40,000 रुपीज. दॅट्स वाय इथे किती येईल 40,000 रुपीज प्लस बोनस आहे का, बोनसची अमाऊंट दिलेली नाही. जर ती असती तर आपण लिहिलं असतं, बोनस इथे कुठेही दिलेला नाही. बोनसच्या जागेवरती मी लिहितो नील प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस. आत्तापर्यंत जे कॅल्क्युलेशन केलं त्यामध्ये कोणता अलाउन्स टॅक्सेबल, डिअरनेस अलाउन्स तर झाला आहे. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्समध्ये 28,800 आहे, हॉस्टेल अलाउन्समध्ये 13,800, 28,800 आणि 13,800 हे दोन घेतो मी. 28,800, 13,800, 28,800 प्लस 13,800. ओके,
आणखी पाहूया आपण 13,800 कमिशन झालं. एंटरटेनमेंट अलाउन्समध्ये 9,600 आहे, पुन्हा 26,000 आहे. 9,600 आणि 26,000. 9,600 आणि 26,000 प्लस 9,600 अधिक 26,000. आणखी कोणता अलाउन्स आहे का पाहूया आपण. एंटरटेनमेंट ट्रॅव्हलिंग अलाउन्स, इथे अलाउन्स नाही. क्वेश्चनमध्ये आणखी काही आहे का? नाही. ओके. म्हणजे हा अलाउन्स कंप्लीट. आणि प्लस फीस तर नाही आहे, नील. मित्रांनो याची बेरीज किती येईल पहा. आपण इथे बेरीज करून पाहूया. तर बेरीज येईल याची 4,20,000 अधिक 1,20,000 अधिक 40,000 अधिक 28,800 अधिक 13,800 अधिक 9,600 अधिक 26,000. अशा पद्धतीने बेरीज झाली 6,58,200. ओके. इथे आले 6,58,200. ह्याला टी सॅलरी. काय करायचं आहे आपल्याला? व्हॅल्युएशन ऑफ हाऊस अकोमोडेशन. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत हाऊस कोणी दिलेला आहे? कंपनीने. इथे वर्किंगमध्ये लिहितो मी हाऊस ओन बाय. जे हाऊस आहे हे ओन बाय काय आहे? ओन बाय एम्प्लॉयर आहे, बरोबर. ओके. ओन बाय एम्प्लॉयर आहे. त्यानंतर कोणत्या सिटीमध्ये दिलेलं आहे ते, त्याचं काही मेन्शन केलेलं आहे का? नाही. दिल्ली. आतिश इज द मॅनेजर इन दिल्ली, म्हणजे ते दिल्ली. ठीक आहे. घरामध्ये फर्निचर आहे का? नाही. फर्निचरची काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. मग दिल्लीमध्ये घर आहे, कंपनीच्या मालकीचं आहे, म्हणून व्हॅल्युएशन कसं येईल? आपल्या टेबलनुसार त्याचं व्हॅल्युएशन येईल. व्हॅल्युएशन इज इक्वल टू किती येईल? 15% ऑफ कोणती सॅलरी? टी सॅलरी. ओके. व्हॉट इज द 15% ऑफ टी सॅलरी? आपण इथे पाहूया. इज इक्वल टू 6,58,200 इंटू 15% इक्वल टू 98,730 इज इक्वल टू 98,730. ओके. त्यामध्ये आपल्याला काय करायचं? व्हॅल्युएशन 98,730. 98,730 त्यातून मला करायचं लेस काय? रेंट पेड बाय एस-एस-सी. किती आहे ते? एस-एस-सी म्हणजे कोण? मिस्टर आतिश. किती रेंट पे केलं त्याने? 51,000. मग बाहेर किती येतील मित्रांनो? 98,730 मायनस 51,000 47,730. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे पाहूया आपण. A watchman and cook have been provided by the company who were paid 1,400 per month. 1,400 per month each म्हटलंय. कुक आणि वॉचमन इथे लिहूया आपण. व्हॅल्युएशन ऑफ डोमेस्टिक सर्वंट
डोमेस्टिक सर्वंट्स. त्यामध्ये एक आकडा टाकतो मी. पहिला कोण आहे? वॉचमन. वॉचमनला आहे रुपये किती? 1400 ईच आहे. ओके, पर मंथ 1400 इंटू 12 मंथ्स किती येईल त्याचं? 1400 गुणिले 12. ओके. दुसरा कोण आहे? कुक. त्यालाही किती रुपये? 1400 गुणिले 12. म्हणजे इथे सेम आकडा येईल. टोटल किती येण्याची? 16,800 अधिक 16,800 33,600. ओके. नेक्स्ट काय पहा. ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ अ मोटर कार ऑफ 1800 cc विथ अ ड्रायव्हर. ओके, ड्रायव्हरही आहे. फॉर इज ऑफिशियल ॲज वेल ॲज पर्सनल यूज. मेंटेनन्स एक्सपेन्सेस फॉर प्रायव्हेट यूज बॉर्न बाय मिस्टर आतिश. ओके, इथे लिहितो मी. ही सुविधा आहे म्हणून याचं व्हॅल्युएशन होणार. व्हॅल्युएशन ऑफ मोटार कार फॅसिलिटी. ओके, इथे आपण लिहूया वर्किंग नोट 3. ओके, वर्किंग नोट 3 मध्ये गेल्यानंतर वर्किंग नोट 3 आहे माझी कशा संदर्भात? मोटार कार. इथे मी पहिल्यांदा लिहितो कार कोणाच्या मालकीची आहे? काल एम्प्लॉयर दिलेला आहे. आणि रनिंग एक्सपेन्सेस जो आहे तो कोण करतोय? पहा, ॲडजस्टमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये त्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे मेंटेनन्स एक्सपेन्सेस फॉर प्रायव्हेट यूज आर बॉर्न बाय मिस्टर आतिश. ओके, म्हणजे जो खर्च आहे तो खर्च कोण करतोय आहे? एम्प्लॉई करतोय. ओके, त्यानंतर आपण त्या गाडीचा पाहणार यूज. यूज कसा आहे? फक्त प्रायव्हेट आहे का ऑफिशियल आहे? ऑफिशियल ॲज वेल ॲज पर्सनल यूज. ऑफिशियल अँड पर्सनल यूज आहे. ऑफिशियल अँड पर्सनल. ठीक आहे. मग गाडीचे सीसी किती आहे? सीसी किती आहे पहा. सीसी दिलेले आहेत आपल्याला 1800 cc म्हणजे 1800 cc. म्हणजेच इथे आपण क्लिअर करू शकतो मोर दॅन 1600 cc आहे. ओके, 1600 cc पेक्षा जास्त आहे. व्हॅल्युएशन पहा. व्हॅल्युएशन किती येणार? व्हॅल्युएशन बरोबर मित्रांनो इथे एक गोष्ट नोटीस करायची. कार एम्प्लॉयरची आहे पण एक्सपेन्स मात्र एम्प्लॉईचा आहे. ठीक आहे, दोन्हीही एम्प्लॉयरचं असतं तर मात्र इथे 2400 गुणिले 12 आलं असतं. परंतु खर्च मात्र एम्प्लॉईचा आहे म्हणून इथं व्हॅल्युएशन येईल फक्त रुपये 900 गुणिले 12. हे झालं मोटार कारचं व्हॅल्युएशन. मोटार कारचं व्हॅल्युएशन. त्यामध्ये आपल्याला पुन्हा ड्रायव्हर ॲड करायचा आहे प्लस ड्रायव्हर. ड्रायव्हरचे किती? तेही रुपये 900 गुणिले 12. ठीक आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील हे कशा पद्धतीने आले, तर त्याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये त्या मोटार कार या परकिजिट्सचा अभ्यास करावा लागेल. मग याचं व्हॅल्युएशन किती येते पहा. 9800 गुणिले 12 म्हणजे ते झाले 10800 प्लस 10,800 म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली तुमची 10800 अधिक 10800 21,600.
ठीक आहे. इथे लिहितो मी व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार 21,600 रुपये. ओके. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट, शेवटची ॲडजस्टमेंट जवळपास द कंपनी कॉन्ट्रीब्युटेड 10% ऑफ सॅलरी टू नॅशनल पेन्शन स्कीम. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये किती रुपये टाकले? 10% ऑफ सॅलरी म्हटले. ओके. 10% ऑफ सॅलरी म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी आपण लिहूया एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू NPS. किती सांगितलंय त्यांनी? 10% ऑफ सॅलरी. ऑफ सॅलरी. आता या ठिकाणी नेमकी कोणती सॅलरी घ्यायची? बेसिक सॅलरी घ्यायची का वर्किंग नोट 1ची सॅलरी घ्यायची? तर अशा वेळेला जेव्हा बेसिक सॅलरी सांगितलं जातं तेव्हाच बेसिक सॅलरी घ्यायची. अदरवाईज प्रत्येक ठिकाणी ही वर्किंग नोट 1ची सॅलरी घ्यायची. म्हणजे तिथे येईन तुमचे 5,40,000चे 10%, म्हणजे किती येणार? 54,000 रुपये. ओके. त्यानंतर पेन्शन RPF प्लस 70,000 कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुन्हा लिहितो मी एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन इन RPF. त्याची अमाऊंट दिली तुम्हाला 70,000 आणि आपल्याला करायचं आहे लेस एक्झेम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. 12% ऑफ सॅलरी म्हणजे काय? पुन्हा एकदा पहा. रुपये 5,40,000 रुपये 5,40,000 गुणिले 12%. याचं काय येणार मग? इज इक्वल टू 5,40,000 इंटू 12%, 64,800. अशा पद्धतीने बाहेर आकडा येणार 70,000 वजा 64,800 म्हणजे तो 5,200. ओके. त्यानंतर पुढे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन झालं. इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF अकाउंट 13%, 13% इंटरेस्ट आहे 16,250. ओके. इथे लिहूया आपण इंटरेस्ट ऑन RPF बॅलन्स किती टक्क्याने? 13%. किती आहे 13%? 16,250. 16,250. याला आपण काय करतो? याला आपण करतो लेस एक्झेम्प्टेड अप टू 9.5%. म्हणजे या ठिकाणी कसं येईल पहा, 16,250 गुणिले 9.5 भागिले 13, उत्तर किती आलं? 11,000. काय काय केलं मी तुम्हाला दाखवतो. 16,250 गुणिले 9.5 भागिले 13. ओके. सोपं कॅल्क्युलेशन आहे. इथे वजाबाकी किती येईल? 16,250 वजा 11,875 किती आले? 4,375. 4,375. ओके मित्रांनो, एक्झाम्पल संपलेला आहे. आता आपल्याला प्रोफेशन टॅक्स, हा प्रोफेशन टॅक्स आपला एक्सपेन्स आहे, तो इन्कममध्ये इन्क्लूड केला जात नाही. तो इन्कममध्ये केव्हा येईल? जेव्हा तो पेड बाय एम्प्लॉयर असेल तेव्हा. ओके. म्हणजे
या ठिकाणी एक्झाम्पल्स झालेला आहे. आता मी इथे टोटल करतो इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट काय घ्यायचे मला, हे सगळे आकडे जे आपण लिहिलेले आहेत ते आपण लिहितोय. ओके, किती झाले 9,96,705. यामधून मी करतोय लेस काय डिडक्शन्स अंडर सेक्शन 60. ओके, त्यामध्ये मी एक आकडा टाकतो. अशा पद्धतीने लिहितो 16 मधला 1 काय आहे स्टँडर्ड डिडक्शन कोणत्या वर्षासाठी AY 2021-22 ते आहे 50,000. ओके, त्यानंतर 16 मध्ये 2 तो आहे एंटरटेनमेंट अलाउन्स जो असेल 0 का नॉट ॲप्लिकेबल. आणि 16 मध्ये 3 दिली तुम्ही पहिल्यांदा नॉट ॲप्लिकेबल टू प्रायव्हेट सेक्टर. आणि 16 मध्ये 3 आहे प्रोफेशन टॅक्स. प्रोफेशन टॅक्स आहे तुमचा 2,500 रुपये. अशा पद्धतीने डिडक्शन झालं 52,500. आणि आता आपण इथे शोधूया फायनल आन्सर 9,96,705 मायनस 52,500. मित्रांनो आन्सर काय आलं पहा 9,44,205. हे आलं आपलं इन्कम फ्रॉम सॅलरी फायनल आन्सर. मित्रांनो 16 मार्कासाठी असणारा हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा असतो. तुम्ही यामध्ये जर चांगल्या पद्धतीने लिहिला आणि त्याचं जर तुम्ही वर्किंग नोटही व्यवस्थित दाखवलं तर तुम्हाला निश्चित 16 मार्क मिळतील. या ठिकाणी जे तुम्हाला थंबनेल दिसत आहे हे माझे बाकीच्या व्हिडिओंचे आहेत. हे व्हिडिओसुद्धा एप्रिल 2017 एप्रिल 2016 या क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन मी यूट्यूबवर ठेवलेले आहेत. क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन सोडवण्याचा उद्देश असा का क्वेश्चन सर्वांकडे अवेलेबल असतो, त्याचा आन्सर मी तुम्हाला यूट्यूबवर देतो आहे. तुम्हाला या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम सोडवायचा असेल एखाद्या क्वेश्चन पेपरमधला त्याबद्दल मला कमेंट केली तरी चालेल. मी निश्चित तो प्रॉब्लेम तुम्हाला अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.